हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी गाजराची खीर बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी ही मी 2 गाजरे घेतलेली आहेत. तर गाजरे आपण धुवून स्वच्छ करून चांगली खिसून घ्यायची आहे, पण खिसताना ती बारीक खिसायची आहेत, मोठी खिसायची नाही आहेत. तर गाजराच्या खीरीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. गाजर आपण खिसून घेतलेलं आहे 1 वाटी. तर त्यानंतर रवा 2 चमचे, ड्रायफ्रूट्स, साखर अर्धी वाटी घ्यायची आहे. यानंतर आता खीर कशी बनवायची ते पाहूया. कढई आता गरम करून घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तूप आता गरम झालेलं आहे. यामध्ये सर्व आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवे ते घालू शकताय. आता ह्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत आपण भाजायचा आहे. आता हे एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर या तुपामध्ये आपण रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. गाजराच्या खिरीमध्ये रवा हा वापरायचाच आहे. तर यामुळे काय होतं, खिरीला दाटसरपणा येतो, म्हणून आपण रवा वापरायचा आहे. आणि यानंतर आपण यामध्ये खसखस वापरायची आहे. खसखस घातल्याने देखील खिरीला दाटसरपणा येतो. खसखस देखील तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये खिसलेलं गाजर घालायचं आहे. हे सर्व आता एकजीव करून परतवून घ्यायचं आहे. गरज वाटल्यास वरून तूप घातलं तरीही चालेल. आणि आता हे चांगलं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता यानंतर आपण यामध्ये दूध ॲड करायचं आहे. दूध गाजराच्या दुप्पट घेतलं तरीही चालेल. मी यामध्ये 2 वाट्या दूध घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जास्तीचं दूध घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे, किंवा कुटून वेलची घातली तरीही चालेल. थोडे मनुके घालायचे आहेत. त्यानंतर साखर घालायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. मी आता अर्धी वाटी घेतलेली आहे, तर तुम्ही 1 वाटी घातला तरीही चालेल. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स, आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आता यानंतर याला आपण शिजू द्यायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी. गाजरे ही दुधामध्ये शिजली पाहिजे. हे पहा, आता उकळी आलेली आहे. हे पहा, आता उकळी आलेली आहे. यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनटासाठी ठेवायचं आहे. तर खीर तयार व्हायला जवळजवळ 10 मिनटाचा वेळ लागतो. हे पहा, आपली खीर आता तयार झालेली आहे. तर ही खीर तुम्ही नक्की करून पहा. चला तर आता सर्व करूया. ही खीर चवीला इतकी सुंदर आणि छान लागते. ज्यांना ज्यांना जेवणामध्ये गोड पदार्थ आवडतो त्यांनी ही खीर नक्कीच करून पाहावे आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली.
ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला सर्वात प्रथम पाहायला भेटतील. थँक्यू.